सुप्रभात सज्जन श्रोते हो. निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजचं निशिदिनीचं शीर्षक आहे जनी जनार्दन, म्हणजे लोकांमध्येच विष्णू पाहावा किंवा जनी जनार्दन याचा अर्थ आहे लोकमत हेच देवाचे मत. आता अभंगायिका सोहम हौसो रूपे संगीत चराचरी चाले जीव जीवात्मा प्राण स्पंदनी जनार्दन डोले. पहिलं कडू आहे सोहम हौसो रूपे संगीत चराचरी चाले जीव जीवात्मा प्राण स्पंदनी जनार्दन डोले. ही जी विश्वचेतना आहे ती सतत वर खाली होत आहे आणि वर खाली होणारी विश्वचेतना आणि जीवामध्ये जीवात्मा म्हणून वर खाली होणारा श्वास उच्छ्वास रूपी प्राण किंवा प्राणाचं स्पंदन हे वस्तुतः एकच आहे. म्हणजे विश्वचेतनेचा आरोह आणि अवरोह प्रवास, तसा जीव आणि त्याच्यातील जीवात्मा म्हणजे प्राणाचा श्वास उच्छ्वास रूपी जो प्रवास आहे तो एका अर्थाने सारखाच आहे. म्हणजे चराचरामध्ये ब्रह्मचेतना वर खाली स्पंदित होत आहे, जशीच जीवामध्ये जीवात्मा रूपी प्राणाचं स्पंदन होत आहे. म्हणून सोहम हंसो याचा अर्थ सहा म्हणजे तो आणि हम म्हणजे मी, सहा हम हम सहा असं हे सोहम हंसो रूप चैतन्याचं स्पंदन चराचरात चालू आहे आणि तेच स्पंदन सोहम हंसो तो मी मी तो अशा अर्थी तेच स्पंदन जीवामध्ये जीवात्म्याचं म्हणजे प्राणांचं स्पंदन चालू आहे. म्हणून प्राण वर खाली होणे, श्वास उच्छ्वास किंवा चैतन्याचं आरोह अवरोहण विश्वामध्ये चालतं ते खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये जरी शब्द उमटत नसला तरी ते निशब्द संगीत आहे. त्या निशब्द संगीतालाच सोहमहंसो संगीत म्हणजे ब्रह्मचेतनेचं सोहमहंसो संगीत चराचरामध्ये आहे. आणि अर्थातच जीवाच्या हृदयी प्राण म्हणून प्राण जीवात्मा म्हणून तेच संगीत सोहमहंसो रूपे श्वास उच्छ्वास रूपी चालू आहे. आणि या चराचरामध्ये आणि जीवामध्ये एकच देव व्यापून राहिलेला आहे. त्याला जनार्दन म्हणजे विष्णू म्हणतात. आणि हाच विष्णू चराचरामध्ये व्यापून राहिलेला आहे. आणि हाच विष्णू सोहमहंसो संगीतात किंवा प्राणाच्या संगीतामध्ये आपल्याशीच आपण डोलत आहे. म्हणजे चैतन्याच्या स्पंदनामध्ये आणि प्राणाच्या स्पंदनामध्ये या सर्वाला तारक असलेला, या सर्वाचा निर्माता असलेला देव विष्णू म्हणजे जनार्दन या सोहमहंसो संगीतामध्ये आनंदाने डोलत आहे. म्हणून सोहमहंसो रूपे संगीत चराचरी चाले जीव जीवात्मा प्राण स्पंदनी जनार्दन डोले. जनार्दन म्हणजे विष्णू. पुढे प्राणावरी जो लक्ष वेधुनी निरपेक्ष शांत राही अंतरीचा चैतन्य देव हर हरी त्या नित्य सदा तारी. आता हा हृदयातील देव आहे तो हर म्हणजे शंकर पण आहे आणि हरी म्हणजे विष्णू पण आहे. आणि या हरहरीलाच एकत्रपणे सर्वेश्वर म्हणतात. सर्वेश्वर म्हणजे शंकर आणि विष्णू. सर्व याचा अर्थ शंकर आणि विष्णू याची एकात्मता. तर हा जो सर्व आहे किंवा सर्वेश्वर आहे हाच तो हरहरी म्हणून अंतरीचा चैतन्य देव म्हणजे जीवाच्या आत चैतन्याचा जो देव आहे, प्राणाचा जो देव आहे तोच हरहरी या प्रत्येक जीवामध्ये प्रत्येक प्राण्यामध्ये नांदत असतो. जो सोहमहंसो संगीतावर डोलत असतो अशा या जीवाने जर आपल्या आतवर चाललेला निरपेक्ष प्राण जो आहे, आपल्या निरपेक्ष प्राणावर आपल्या प्राणाच्या हालचालीवर जो प्राण कोणतीही अपेक्षा न धरता प्राण्यांना जीव देत जीवन देत असतो. म्हणून जीवाला जीवन देणाऱ्या निरपेक्ष प्राणावरती जर तितक्याच निरपेक्ष शांत भावाने जर कुणी लक्ष ठेवलं तर हा निरपेक्ष प्राण त्याचा खराखुरा जो देव आहे, त्या प्राणाचा चैतन्याचा देव आहे, तो चैतन्य देव ज्याला हरहरी म्हणजे शंकर आणि विष्णू
याचं एकत्व म्हणजे सर्वेश्वर म्हणतात. असा हा हरहरी शंकर विष्णू म्हणजे सर्वेश्वर नेहमीच अशा माणसाचे तारण करतो, रक्षण करतो, जो आपल्या प्राणावर लक्ष वेधून निरपेक्ष आणि शांत भावाने जीवन जगत असतो. आणि असं निरपेक्ष शांत भावाने प्राणावर लक्ष वेधून जो जीवन जगतो त्याला त्याच्या अंतरीचा चैतन्य देव, चेतनेचा देव, ज्याला हरहरी किंवा शंकर विष्णू किंवा एकत्वाने ज्याला सर्वेश्वर म्हणतात, तो ह्या माणसाला नेहमीच सदा तारत असतो, त्याचं रक्षण करीत असतो. हे आहे दुसरं कडवं. तिसरं कडवं, निरीच्छ निरपेक्ष साक्षी भावे चैतन्य स्पंद अनुभवी शांत दक्ष ऐसा अमनी सायुज्यता पावी. तर अंतरीच्या प्राणावर जो निरीच्छ आणि निरपेक्ष साक्षी भावात राहून त्या प्राणाचे चैतन्य स्पंद जो अनुभवित असतो, असा जो शांत दक्ष मनी, असा जो मन नष्ट केलेला अमनी, जो शांत आहे आणि दक्ष आहे, म्हणजे ज्याच्या मनाचे अमन झाले आहे, नाही जो शांत झाला आहे आणि शांत होऊन सुद्धा प्राणाच्या हालचालीवर अतिशय दक्षतेने जागृतीने जो लक्ष वेधून आहे, असा जो शांत दक्ष मनी असतो, जो निरीच्छ निरपेक्ष भावाने चैतन्य रूपी प्राणाचे स्पंद अनुभवतो, असा जो कोण असतो तो सायुज्यता पावी. तो सायुज्यता पावी. सायुज्यता म्हणजे जीव आणि शिव याचं तादात्म्य त्याला या सोहमहोत्सव रूपी संगीतावर लक्ष वेधल्यानंतर जीव आणि शिवाचं तादात्म्य अशा माणसाला किंवा अशा साधकाला, अशा जीवाला मिळतं. जीवशिवाचं तादात्म्य म्हणजे सायुज्यता किंवा सोहम, तो मी, मी तो, म्हणजे तो आणि मी आणि तो यात भेद नाही हे ओळखणं म्हणजे सोहमहोत्सव. हे सुद्धा सायुज्यतेचंच लक्षण आहे. जीवशिव एकच आहेत हे समजणं सायुज्यतेचंच लक्षण आहे. म्हणून जीवाशिवाचे तादात्म्य किंवा तो मी तो या रहस्याची जाण किंवा अनुभव म्हणजे सोहमहोत्सवचे रहस्य उलगडणे हे केवळ आणि केवळ त्यालाच शक्य होते जो निरीच्छ असतो, निरपेक्ष असतो आणि साक्षी भावाने तटस्थपणे आपल्या हृदयीच्या प्राणाचे स्पंद अनुभवित असतो. असा जो शांत दक्ष मनी असतो तोच खऱ्या अर्थाने सायुज्यतेला पात्र होतो. म्हणजे तोच खऱ्या अर्थाने स्वतःच तो मी पण विसरून तोच देव होतो. म्हणजे देवाशी एकरूप होणं, जीवाचं शिवाशी एकरूप होणं म्हणजे जीव शिवाचे तादात्म्य, म्हणजे देवभक्ताचे तादात्म्य, मग ते म्हणजे सहा आणि अहमचे तादात्म्य. याचा अर्थ असा आहे तिथे केवळ आणि केवळ एकच ब्रह्मचेतना आहे आणि ही ब्रह्मचेतना सर्व व्याप्त आहे म्हणून तिला विष्णू म्हणतात. आणि ब्रह्मचेतनेचा अर्थ ज्याने जाणला त्याचं मन मंगल होतं म्हणून याच ब्रह्मचेतनेला शंकर होती ती शंकरा म्हणजे शंकर म्हणतात. तर हे सर्व लक्षात घेऊन निरीच्छ निरपेक्ष साक्षी भावात जो प्राणाचे स्पंद अनुभवतो असा शांत दक्ष मनी जो साधक असतो त्याला जीवाशिवाचे तादात्म्य, तो आणि मीचे एकत्व म्हणजे सोहमहोत्सव मंत्राच्या रहस्याचा अर्थ आणि जाण त्याच्या हृदयामध्ये तो अनुभवतो. आणि खऱ्या अर्थाने तो एको देवो केशवम, जो एक आणि एक देव केशव आहे किंवा जो ब्रह्माचा ज्याला ज्ञानेश्वर म्हणतात विश्वात्मक देव आहे त्याच्याशी असा साधक एकरूप होतो. आता हे सर्व जाणल्यानंतर पुढची जी दोन कडवी आहेत ती आजच्या संदर्भात आहेत, परंतु या अभंगामध्ये यथोचितपणे ज्याला आपण म्हणतो यथोचितपणे जोडली गेलेली आहेत. तिथे कुठेही कृत्रिमता आलेली नाही. आता अनुभवा लोक वर आपण म्हटलेलं आहे जनार्दन. जनार्दन ह्या शब्दाचा अर्थ दिलेला आहे जनी जनार्दन. जनी म्हणजे लोकांमध्येच विष्णू असतो, म्हणजे लोक हेच विष्णू आहेत अशा अशी लोकांचं मत हेच देवाचं मत. म्हणून चौथं कडवं असं आहे, लोकमत हेची देवाजीचे मत जनी जनार्दन अर्थ. जनी जनार्दन याचा अर्थ असा आहे की लोकांचं मत हे देवाजीचं मत आहे.
किंवा लोकांचं मत हेच देवाजीचं मत आहे हे समजून राष्ट्रनेत्यांनी, राष्ट्रपुरुषांनी, देवभक्तांनी, राष्ट्रभक्तांनी वागणं आवश्यक आहे. लोकमत हेची देवाजीचे मत, जनी जनार्दन अर्थ. मी माझे अहंकारी मत लादता जन प्रक्षोभन अर्थ. म्हणजे लोकमत हेच देवाजीचे मत आहे असा जनी जनार्दनचा अर्थ आहे. ते समजून न घेता कोणी नारायण पाटणकर म्हणेल मी माझं हे अहंकारी मत आणि हेच मी लोकांवर लादणार, तर मी माझे अहंकारी मत जर लोकांवर लादलं तर जनप्रक्षोभन अर्थ. जनी जनार्दन म्हणजे लोकमत हेच देवाचे मत हा अर्थ न उलगडला आणि कोणी जर आपलं अहंकारी मत त्या जनतेवर लादायचा प्रयत्न केला तर जनप्रक्षोभारूपी अनर्थ तयार होतो. म्हणजे तर जनांमध्ये खळबळ निर्माण होते, जनांमध्ये संताप उद्रेक निर्माण होतो आणि अनर्थ निर्माण होतो. म्हणून लोकमत हेची देवाजीचे मत, जनी जनार्दन अर्थ. मी माझे अहंकारी मत लादता जनप्रक्षोभन अर्थ. हे स्पष्ट आहे. आता यासाठी चांगल्या लोकांनी कसं वागावं हे सांगितलेलं आहे. समजून घ्यावे जनी जनार्दना, जरूर राष्ट्रनेत्यांनी. मानापमाना दूर सारुनी वागावे, यथार्थ रामभक्तांनी. जे खरेखुरे रामाचे भक्त आहेत आणि जे खरेखुरे देशभक्त राष्ट्रनेते आहेत त्यांनी जनी जनार्दनाचा अर्थ समजून त्याप्रमाणे वागावं आणि वैयक्तिक मानापमान दूर ठेवून यथार्थ रामभक्त आणि सच्चे राष्ट्रनेते आहेत त्यांनी वागावं असं येथे सांगितलेलं आहे. आता सर्वच साधू संत जे असतात ते राजकारणी लोकांबद्दल बोलताना अतिशय संयमाने बोलतात, कारण त्यांना माहीत असते राजा हा जनतेचं पालकत्व स्वीकारणारा समर्थ असतो. पण तू राजा जर चुकला तर राजाची चूक अतिशय सम्यक बुद्धीने संत लोक, साधू लोक दाखवून देतात. म्हणून म्हणतात की राज्य कारभार हा धर्मावर चालला पाहिजे आणि धर्माला अनुलक्षून जो राजा राज्य करतो तोच राजा राम म्हणून, प्रभू राम म्हणून प्रसिद्ध होतो. म्हणून लक्षात घ्यायची गोष्ट आहे की लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यम. म्हणजे लोकाभिरामम म्हणजे त्रिलोकातील सर्वांना अभिराम, राम हा अभिराम वाटतो. म्हणजे राम हा संतोष देणारा वाटतो. म्हणून लोकांना संतोष देणारा त्याला लोकाभिरामम श्रीरामम म्हणतात. हे समजून लोकमत हेच देवाजीचे मत म्हणजे जनी जनार्दनचा अर्थ समजून मी माझे अहंकारी मत न लागता जर कोण वागेल तर जरूर जनप्रक्षोभ होणार नाही आणि खऱ्या अर्थाने राज्य शकट चालेल आणि स्वाभाविकपणे जनता संतोष पावल्यामुळे ते राज्य, तो राजा आणि ते राष्ट्र खऱ्या अर्थाने उज्ज्वल भवितव्याला पात्र ठरवून जगामध्ये महानायकाची भूमिका बजावू शकेल. अशा अर्थी हा अभंग आणि हे काव्य सर्वांनीच नीट श्रवण करून समजून घ्यावे अशी विनंती आहे. तर आता एकदा पुन्हा जनी जनार्दन हा अभंग काव्य वाचतो, अर्थ सांगून झालेला आहे ते ऐका. सोहम स्वरूपे संगीत चराचरी झाले, जीव जीवात्मा प्राण स्पंदनी जनार्दन डोले. कानावरी जो लक्ष वेधुनी निरपेक्ष शांत राही, अंतरीचा चैतन्य देव हर हरी त्या नित्य सदा तारी. निरीच्छ निरपेक्ष साक्षी भावे चैतन्य स्पंद अनुभवी, शांत दक्ष ऐसा मनी सायुज्यता पावी. लोकमत हेची देवाजीचे मत, जनी जनार्दन अर्थ. मी माझे अहंकारी मत लादता जनप्रक्षोभन अर्थ. समजून घ्यावे जनी जनार्दना, जरूर राष्ट्रनेत्यांनी. मानापमाना दूर सारुनी वागावे यथार्थ रामभक्तांनी. तर हे जनी जनार्दन हे अभंग रूपी काव्य आजच्या निरूपणात आपणापुढे सादर केलेले आहे. आपण जरूर त्याचे चिंतन मनन निरिध्यासन करावे आणि निदान ऐकणाऱ्यांनी तरी आपण कसं वागणं
आवश्यक आहे समजून घ्यायचा प्रयत्न करावा आणि त्याप्रमाणे वागण्याचा अत्यंत मनापासून प्रयत्न करावा अशी विनंती करतो आणि हे जनी जनार्दन निरूपण येथेच संपन्न करतो. धन्यवाद. अस्तु. सुदिन सुप्रभात.